स्वप्नील, आजपासून हा आगमनाचा सोहळा पार पडलेला आहे आणि मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। शुभम, नक्कीच आज घरोघरी बाप्पाचं विराजमान झालेलं आहे, आगमन झालेलं आहे। मोठ्या मंडळांमध्ये बाप्पा सुद्धा विराजमान होता। तिकडे गणेश गल्लीच्या इथे मी आज सध्या आहे। प्राण प्रतिष्ठापना सोहळा हा नुकताच पार पडलेला आहे, आरती सुरू आहे। एकूणच आज या ठिकाणी बघितलं तर वातावरण मुंबईमध्ये भक्तिमय झालेलं आहे। गणेश गल्लीमध्ये गणपती बाप्पाचं जे स्वरूप आहे ते महाकालेश्वर असं हे स्वरूप आहे। उज्जैनचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। तसेच गणपतीच्या मूर्तीमध्ये सुद्धा महाकालेश्वराच्या छटा दाखवण्यात आलेल्या आहेत। एका हाती शंख असेल, दुसऱ्या हाती या ठिकाणी जे रुद्राक्ष माळा आहे, तर बेलाचं पान सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे। डमरू असेल, महाकालचा अवतार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। महाकालेश्वर असं एक रूप हे गणपती बाप्पाला या ठिकाणी कुठेतरी प्राप्त करण्यात आलेला आहे। आणि या बाजूला जो देखावा सादर करण्यात आलेला आहे तो देखावा सुद्धा अतिशय नयनरम्य देखावा आहे। गेल्या वर्षी ज्याप्रमाणे लालबागच्या राजाच्या बाजूलाच असलेल्या गणेश गल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो उभारण्यात आला होता, मात्र आता या ठिकाणी बघतो आपण उज्जैनचा देखावा आहे। या ठिकाणी सध्या दर्शनाला अद्याप सुरुवात झालेली नाही। प्राण प्रतिष्ठापना सोहळा नुकताच संपलेला आहे। थोड्याच वेळामध्ये शुभम या ठिकाणी दर्शनाला सुरुवात होईल, मात्र मुंबई नगरी आज मात्र भक्तिमय झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच या गणेश गल्लीच्या दर्शनासाठी, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी राजकीय नेते, मोठे बडे बडे सेलिब्रिटी सुद्धा येत असतात। त्यामुळे एकूणच या ठिकाणची गर्दी मॅनेज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसब आहे ते या गणेश गल्लीच्या मंडळाकडून वापरण्यात येतं। मात्र एकूणच या ठिकाणी कोणतीही धडपड असेल, कोणतीही अनुचित प्रकारची घडू नये याची सर्व काळजी आहे ती या मंडळाकडून घेतली जाते। शुभम, अगदी स्वप्नील, मुंबईमध्ये हा सोहळा सगळा सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतोय। गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी सकाळपासून भक्तांनी अलोट गर्दी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।